जो सुबह से 11 बजे से बैठे, अभी रात को मेरे हिसाब से करीबन 8 घंटा 9 घंटा हो गया। ऐसे शेर लोगों के लिए, ऐसे उन शेर लोगों को मेरा सबसे पहला सैल्यूट, जो पिछले 12 घंटे से, पिछले 10 घंटे से इस धूप में बैठे। दोस्तों, अभी केडी शेर ने बताया कि मैं शेर हूं और मुझे भी शेर पालने का शौक है। केडी शेर ने बहुत सारी स्टोरी सुनाई, मगर बीच बीच में कुछ तो छोड़ा उन्होंने। सबसे पहले मैं तो केडी सर, उनके 111 शेर, इनको धन्यवाद देना चाहता हूं, जो लोगों ने दिन रात मेहनत करके सचमुच इतना बड़ा कारवा खड़ा किया है। उन लोगों को धन्यवाद देना चाहता हूं। मित्रांनो, केडी सरांची गोष्ट ही मराठीत सांगितल्यावरच ती खरी। जसं केडी सरांच्या भाषेत सांगितलं, त्यांची लँग्वेज त्यांनीच वापरावी, दुसरं कोणी वापरू शकत नाही। ते ज्या ट्युनिंगमध्ये सांगतात, पुढच्याला वाटतं खरंच हा वेडा आहे, पण तो ग्रॅज्युएट आहे। मित्रांनो, जसं सरांनी सांगितलं, बरोबर 20 महिन्यापूर्वी केडी सर, इथं समोर आमचे विजय सर बसलेले आहेत, मारुती सुपे सर बसलेले आहेत, गिरमकर सर बसलेले आहेत। केडी सरांनी कामाला सुरुवात केली होती आणि सरांना बरेच प्रॉब्लेम होते, अडचणी होत्या। आणि एक दिवस सर मला औरंगाबादमध्ये एका फंक्शनमध्ये येऊन भेटले। त्याच्या अगोदर विजय सरांनी आणि गिरमकर सर, मारुती सुपे सरांनी मला सांगितलं होतं, सर या माणसाला तुम्हीच सांभाळू शकता, आमचं काम नाही। आता त्यांनी जसं मगाशी नावं घेतली नाही, तशी मी पण नावं घेऊ शकत नाही, कारण ते संध्याकाळी औषध घ्यायचे आणि आमचे सगळे लीडर परेशान असायचे। सरांचा फोन आला की आहे त्या खुर्चीतून उठून उभे राहायचे आणि यांनी सांगितलं, सर हा आयटम तुम्हीच सांभाळा, हा आमच्या कामाचा नाहीये। म्हटलं, सर कामाचा नाही असं नाही, एकदा भेटू द्या। सर मला औरंगाबादला भेटायला आले आणि जसं सरांनी सांगितलं त्याच स्टाईलमध्ये, सर मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे, मी छावा आहे। सरांनी सांगितलं मी छावा आहे। म्हटलं, सर हरकत नाहीये, पण तुमच्या बऱ्याच कंप्लेंट हे अपलाईनबद्दल आहेत, मला सपोर्ट नाही, मदत नाही, बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्यात, पण इथं आल्यावर तर तुम्ही वेगळंच सांगताय, मी छावा आहे। त्यांना सांगितलं, सर मी एक गोष्ट सांगतो, छावा कुणाला म्हणतात? त्यांनी सांगितलं, सर सांगा। म्हटलं, सर जगाच्या पाठीवर अशी एकच माता आहे की जी आपल्याला पिल्लांना जन्म दिल्या त्यांच्यापासून 15 ते 20 फुटावर जाऊन बसते, ती असते मित्रांनो सिंहीण। जी आपल्या पिल्लांना जन्म दिल्या त्या पिल्लांपासून कमीत कमी 15 ते 20 फुटावर जाऊन बसते आणि एकटक त्या पिल्लांना न्याळत असते की कधी हा उठून माझ्यापर्यंत चालत येतोय। मित्रांनो, त्यांनी एका वेळी 2 ते 3 पिल्लांना जन्म दिलेला असतो आणि ते एकटक त्या पिल्लांकडे पाहत असते। पहिलं पिल्लू उठायचा प्रयत्न करतं, 4 वेळा पडतं, 4 वेळा उठतं आणि ते उठून चालत चालत आपल्या आईपर्यंत येतं। मित्रांनो, दुसरं पिल्लू त्याच्या पाठीमागे प्रयत्न करतं, एकदा पडतं, दोनदा पडतं, 3 वेळा पडतं, पण परत उठून चालायचा प्रयत्न करून ते आईपर्यंत जाऊन पोहोचतं। आणि ज्या वेळेस तिसरं पिल्लू असतं, केवळ वाण्या नजरेने आपल्या आईकडे पाहत असतं। त्याला असं वाटत असतं की माझी आई आहे, हिने माझ्या जवळ यावं, मला जवळ घ्यावं। मित्रांनो, पण ती सिंहीण असते, ती फक्त त्याच्याकडे एकटक नजरेने पाहत असते आणि ज्या वेळेस ते पिल्लू उठायचा प्रयत्न करत नाही, एका जागेवर पडून राहतं
आणि केवळ वाण्या नजरेनं आपल्या आईकडे पाहत असतं आणि त्याच वेळेस ही शीण उठते. मित्रांनो, ही शीण उठते. एक जोरदार, ज्याला आपण म्हणतो अंगडाई, अशी जोरदार ती एक अंगडाई देते आणि झपाट्यानं त्या पिल्लाच्या दिशेनं चालायला सुरुवात करते. त्या पिल्लाजवळ ती जाते आणि आपल्याच दातानं त्या पिल्लाच्या नरडीचा घोट घेते. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचं उत्तर त्या सिंहीणीनं दिलेलं आहे. मित्रांनो, की तू सिंहाची औलाद म्हणून जन्माला आलास, असा नेभाटासारखा जगण्याचा अधिकार तुला नाही. आणि मित्रांनो, हाच छावा त्यावेळेस सांगत होता की मी शेर आहे, मी छावा आहे. आणि ही गोष्ट ज्या दिवशी केडी सरांच्या कानावर पडली, मित्रांनो, खरोखर मी छावा आहे हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं. आणि ह्या सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं, सर मी सुद्धा शेर की औलाद आहे, मी तुम्हाला प्रूफ करून दाखवल की माझ्या रक्तामध्ये कुठले DNA आहेत. मित्रांनो, त्यांनी स्वतः प्रूव्ह नाही केलं तर त्यांनी आपल्या टीमला नाव दिलं केडी के 111 शेर. ही धमक लागते. ये आपके पास जिद होनी चाहिए. हर काम, अगर आपके पास कोई जिद नहीं है, जुनून नहीं है, आपके अंदर जोश नहीं है, तो कोई काम बन नहीं सकता दोस्तों, कोई काम बन नहीं सकता. खाली मेहनत करने से पैसा नहीं मिलता दोस्तों.